अगदी इथून सातत्याने पाहिलं तर जय भवानी शिरगाव टीमच्या प्रत्येक गोलंदाजावरती मी तर म्हणे इथून अगदी अटॅक केला जातोय. पहिल्याही षटकात पाहिलं तर गोलंदाजी करत असताना हेमंत यांना आपण पाहिलं तर अगदी P1 मध्ये जबल जबल 22 धाबा त्यांनी खर्च केल्या. परंतु P2 मध्ये देखील गोलंदाजी करत असताना रवीला पाहिलं, रवीच्याही गोलंदाजीवरती जबल जबल 22 धाबा त्यांना खर्च केल्यात. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये सध्या धाबा बनल्या जात आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 44 धाबा, 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कोणत्या प्रकारचा इथे विकेट आतापर्यंत गमावला नाहीये. म्हणजेच पहिला विकेटसाठी इथून भरपूर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सध्या तरी जय भवानी शिरगाव संघ पहिल्या विकेटच्या शोधात आहे. अगदी इथून कमबॅक करायचा आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये आता बॅटिंग करत असताना टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघ अजून किती धाबा बनवेल. जर का अशा प्रकारे बॅटिंग राहिली आहे, सेम करंट रन रेटने जर का धाबा बनवल्या तर 100च्याही पलीकडे या मॅच मध्ये धाबा बनवू शकतात. मॅच ऑन. षटक क्रमांक 30 गोलंदाज सागर इरमाली यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर हा चेंडू होता आणि पहिलाच बॉल डॉट. चला ठिकाणी मॅच स्टार्ट करायचे. थोडीशी दुखापत या ठिकाणी नक्कीच सागर इरमाली यांना आपण पाहतोय. परंतु सागर म्हटलं तर एक जिद्दी खेळाडू आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तो अगदी आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी नक्कीच उभा राहतोय. खरं तर जिद्दी खेळाडू जेव्हा जेव्हा आपण ग्रामीण क्रिकेट पाहतो तेव्हा नक्कीच अशा प्रकारचे चित्र सातत्यानं पाहायला मिळतात. प्रत्येक गावचा खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी नेहमीच आपल्या टीमसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तो उभा असतो. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये याही मॅच मध्ये सागर इनमाली आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या टीमसाठी आता पुन्हा उभा झाला आहे. पहिलाच बॉल फेकत असताना नक्कीच डॉट बॉल आलाय. परंतु इथून थोडीशी दुखापत. आता बॉलर देखील इथून बदली केला जातोय. म्हणजेच उर्वरित 5 चेंडू तर फेकण्यासाठी नवीन गोलंदाज निमेश आहेत. यस, मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती तेजस, एक विस्फोटक फलंदाज. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी इथून पाहिलं तर बॅटर पासून दूर हा चेंडू होता आणि इथे देखील हा निर्धाव चेंडू. सध्या तरी या षटकात जय भवानी शिरेगाव संघ कमबॅक करतोय. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. आताचा हा चेंडू लो फुलटॉस होता. ऑन साइडला मात्र अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. परंतु इथून अगदी टॉप एज, अगदी टो वरती हा चेंडू होता. परंतु तदनंतर थोडीशी मी तर म्हणेन मिसफिल्डिंग आणि लगेचच दुसरी ही धावेतनं कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 46 माफी असावी 46 धावा. धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. परंतु या षटकात सध्या तरी कमबॅक केला जातो. इथे फटका फसलाय. झेलची संधी, झेल इम्पॉर्टंट. यस, इथे मात्र झेल कॅरी केला गेलाय. भरपूर चांगला जजमेंट. इथे पहिल्या विकेटचा पतन.
अगदी खरं तर ज्या विकेटची गरज होती मैदानाच्या आतमध्ये जय भवानी शिरगाव संघाला पहिला ब्रेक थ्रू पाहिजे होता आणि तो खरं तर इथून मिळवून दिलाय गोलंदाज निमेश यांनी. खरं तर यंगस्टर आहेत, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. आताचा हा चेंडू याच दिशा पाहिली जाते, पंचांचा इशारा अगदी ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेरचा हा चेंडू, अर्थातच व्हाईट बॉल. एक आव्हान तर ताब्यातनं मिळते टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाला. 47 धाबा. इथे देखील हा फटका चांगला, अगदी गॅप मध्ये बॉल अडकला, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला जाईल. खरं तर इथे देखील बॉल वेगानं मात्र सरळ आताचा चेंडू लो फुलटा सनसेटला टर्न केला. इथे देखील गॅप मधून बॉल, परंतु डीप मध्ये अगदी वेगाने तिथे खेळाडू पोहोचले. तिथे भरपूर चांगली फिल्डिंग, अगदी एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक केली जाते व तदनंतर भरपूर चांगले थ्रू फेकी. याही बॉल वरती 2 धाबा मात्र मिळतील. पाहता पाहता षटक क्रमांक 3 हे कंप्लीट झाले. त्याला 3 षटक झालेत इथं कंप्लीट. चला ड्रिंक्स ब्रेक, लगेच पाणी देखील घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाची धावा संख्या तब्बल 53 धाबा. खरं तर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर युवा उद्योजक खरं तर कुमार ऋषिकेश सदाशिवजी धुळे खरं तर या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी जे आपण कूलर पाहतोय ते कूलर मात्र यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. खरं तर ऋषिकेश धुळे आपलं खरं तर आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. युवा उद्योजक आहेत, खरं तर त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी केली जाते. एमडी चषक आणि या चषकाच्या माध्यमातून अगदी त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. सातत्यानं तुम्ही अशाच प्रकारे मात्र आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला आपण सातत्याने दरवर्षी नक्कीच आपण सहकार्य करायचं आहे आपला. मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे. आजचा दिवस क्रमांक 3 आणि पहिलीच मॅच जय भवानी शिरगाव त्यांच्या अगेन्स्ट राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघ आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 53 धाबा बनल्या गेल्यात. आता उर्वरित 2 षटकांमध्ये इथून फलंदाजी करणारा संघ सातत्याने अटॅक चालू ठेवेल की गोलंदाजी करत असणारी टीम जय भवानी शिरगाव संघ इथून कमबॅक करेल ते देखील पाहूयात. मॅच ऑन. षटक क्रमांक 14 पहिलाच बॉल कुंदन यांचा लव फील्ड टॉस होता, अगदी स्पीडचा फटका, परंतु त्यानंतर तिथे डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉल वरती खरं तर इथून एक धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 54 धावा. खरं तर विवेक गायकवाड यांना पण पाहतायत, त्यांच्याही माध्यमातून या स्पर्धेत आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे शूज आहेत ते शूज देखील आम्हाला विवेक गायकवाड यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच विवेक सर. याही बॉल वरती एक सिंगल पाहायला मिळेल. अर्थातच आता इथून जय भवानी शिरगाव संघ आता चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकन काय झालं ते सर्व विसरता मात्र सातत्याने नव्यानं सुरुवात करायची आहे आणि इथून जय भवानी शिरगाव संघ सध्या चांगली सुरुवात करतोय. चांगली षटक इथून फेकले जात आहेत. टीमची टोटल 55 धाबा. आताचा चेंडूला फुलटॉस पुन्हा एकदा स्वीप केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत अगदी लॉंग लेग क्षेत्रात, तिथे थोडीशी मिसफील्ड, परंतु लगेच दुसराचा कॉल आणि पाहता पाहता दुसरी ही धाव इथनं कंप्लीट केली जाते. अगदी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, थोडीशी चूक झाली आणि लगेच या ठिकाणी जिथे सिंगल होती तिथे 2 धावा एकवटल्या गेल्यात. अगदी सातत्याने सिंगल डबल देखील इथून चालू आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नाहीयेत तेव्हा तेव्हा सातत्याने तुम्हाला सिंगल डबल वरती नेहमीच कॉन्सन्ट्रेट करावं लागतं
आणि सध्या तरी चांगला माइंडसेट दोन्ही खेळाडूंचं. ऑन साइड ला खेळत गॅप मध्ये बॉल फटका दमदार बॉल जाईल सरळ स्क्वेअर लेग मध्ये. यस पंचांचा इशारा. अगदी एम टी चषक खरं तर आपले मितेश दादा धोळे यांचं हे गुणगान गाणारं गीत मात्र पाहायला मिळतंय. एम टी चषक अगदी मितेश धुळे यांच्या नावाने ही स्पर्धा. ऑन साइड ला पुन्हा एकदा फ्लिक केलाय फटका दमदार आहे. पुन्हा एकदा गॅप मधून बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. अशा मदतीने टीमची टोटल 65 धाबा. पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर इथून अगदी काटा चेंज केला गेला. अगदी बॉलला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज कुंदन यांच्याकडे आणि इथे देखील हा डॉट बॉल. षटक क्रमांक 14 ही कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 65 धाबा. त्याच दरम्यान आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सर यांचं याकडे आगमन झालंय. वेलकम सर. चार षटकांच्या समाप्तीनंतर 65 धाबा 65 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सध्या तरी इथून चांगली बॅटिंग पाहायला मिळते परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अगदी धाबा जमा करायच्या आहेत टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाला. शेवटचे हे षटक. आता शेवटच्या षटकात आता किती धाबा इथून बनला जातील की गोलंदाज निमेश पुन्हा एकदा कमबॅक करेल. निमेशनं या मॅच मध्ये इम्प्रेस केलंय. शॉर्ट आपल्यांचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. अगदी ऑन द कार्पेट बॉल जाईल डीप मध्ये. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात. इथे देखील एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 66 धाबा. सध्या तरी आतापर्यंत भरपूर चांगली मी तर म्हणेन गोलंदाजी भरपूर चांगला कमबॅक राहिलाय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला जबल 44 धाबा इथून बनल्या गेल्या होत्या. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारला. अलॉन द कार्पेट बॉलला डीप मध्ये पाठवला. मिड विकेट क्षेत्रात खेळाडू आहेत. बॉल वरती येतील उचलतील फेकतील तत्पूर्वी पुन्हा 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. सध्या तरी शेवटच्या षटकांमध्ये अगदी एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय. धाबा जमा होतात मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली. सध्या तरी मी तर म्हणेन धाबा जमा केल्या जातात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश यांचा विचार केला जो सलामीला आला होता त्याच्या बॅट मधून आतापर्यंत भरपूर चांगला धाबा. जबल 12 चेंडूचा सामना केलाय. तदनंतर आतापर्यंत 35 धाबा त्यांना बनवल्यात. म्हणजेच एका हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये सध्या लढवला जातोय. अगदी तेजस त्याचंही कौतुक करायला पाहिजे. त्याने दमदार सुरुवात करून दिली. तेजसचाही विचार केला. जबल 10 चेंडूचा सामना केला आणि त्याने तब्बल 22 धाबा बनवल्यात. फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळले. तिथे आउटफील्ड फास्ट शेवटच्या मोमेंटला खेळाडू पोहोचले होते. चांगली फिल्डिंग अगदी आपल्या टीमसाठी मी तर म्हणेन आपल्या टीमसाठी 100% कमिटमेंट 100% योगदान इथं दिलं जात आहे. पुन्हा 2 धाबा शेवटच्या षटकात. खरं तर धाबा देखील येतात परंतु मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश सध्या आपल्या टीमसाठी झगडतोय रडतोय. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग आता सिद्धेशच्याही बॅट मधून पाहायला मिळते. 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळाले. इथे रिबसचा फटका नेत्रदीप फटका परंतु डीप मध्ये खेळाडू आहे. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु घडलंय काय सध्या तरी लक्ष नाहीये. ओव्हरथ्रो केलं जात आहे परंतु या धावा फार महत्वाच्या आहेत. इथे देखील सध्या तरी खराब थ्रोफेकी
अगदी डीप मध्ये चांगला फिल्डिंग झाला होता, चांगला क्षेत्ररक्षण झाला होता, परंतु तदनंतर एक खराब थ्रो आणि तदनंतर जबल जबल 2 धाबा कंप्लीट केल्या, म्हणजेच तब्बल 4 धाबा इथनं धावून पूर्ण केल्यात. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 75 75 धाबा. अगदी आतापर्यंत निमेशांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की मोठ्या फटक्यांपासून समोरच्या टीमला खेळाडूंना थांबवले गेले. शॉट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला पूल केलाय, पूल अँड गुल व सीमा पार 6 धाबा षटकार. शेवटच्या ही षटकात आता इथून आक्रमण केलं जात आहे. मोठा फटका अर्थात षटकार. यस, वैयक्तिक 47 वरती सिद्धेश खेळतोय. जर का या ठिकाणी शेवटच्या बॉल वरती जर का चौकार षटकार आला तर अर्धशतक इथे पाहायला मिळेल, परंतु यस पंचांचा इशारा नो बॉल. सध्या तर निमेश त्यांच्यावरती नक्कीच थोडस दबाव, थोडस दडपण. या ठिकाणी नो बॉल आहे. चला या ठिकाणी नो बॉल आहे. मॅच ऑन ठेवायची आहे, मॅच चालू ठेवायचं आहे. मॅचचा रिदम तोडू नका, दोन्ही संघाला विनंती करेन. नो बॉल आलाय म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव फलकावरती आता इथून ऍड केली जाते. टीमची टोटल 82 82 धाबा. सध्या तरी पहिल्याच मॅच मध्ये उच्चांक पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये सर्वाधिक धाबा बनवण्याचा काम इथून पहिल्याच सत्रामध्ये केला जातोय, तो म्हणजेच राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमच्या माध्यमातून. इथून या पहिल्याच मॅच मध्ये अर्धा शतकीय खेळी होईल का हे देखील पाहूयात. ऑन साइडला उडवलाय फटका, दमदार सरळ मात्र ब्लॅक स्क्रीन वरती धडक देणारा हा दमदार षटकार. वैयक्तिक 53 धाबा. एकदा सिद्धेश साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक. सिद्धेश अगदी बॅट आपण उंच करायचे आहे. अप्रतिम बॅटिंग. वैयक्तिक 53 धाबा बनवल्यात सिद्धेशनं. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, दमदार बॅटिंग. पाहता पाहता पहिला सत्र इथनं कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघानं धावा बनवल्या तब्बल 88 धावा आणि आता इथून 89 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय, तो म्हणजेच जय भवानी शिरगाव संघासमोर. चला नेक्स्ट मॅच आम्ही या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करू, आपण टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आंबे शिवसंघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. पहिल्या सत्रात पाहिलं तर तब्बल 88 बनल्या गेल्यात आणि 89 धावा आता बनवायच्यात आणि 89 धावा आता 30 बॉल मध्ये कशा प्रकारे बनल्या जातील याचं धावतं विवरण आपण ऐकवण्यासाठी करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ऐकूयात आणखीन एक दमदार आवाज. अगदी याच परिसरातील एक नामांकित समालोचक अर्थातच आमचे सर्वांचे लाडके राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. क्रिकेट संघ मानकवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं वेलकम. या दादा आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. MD जशकाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. परंतु आंबे शिवसंघ त्यांनाही विनंती करू, आपण देखील या टॉस साठी या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल याची नोंद सर्व संघांच्या कॅप्टन घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
थँक्यू सो मच प्रसादजी सवारे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जय भवानी जय शिवराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मात्रा नमन करून स्थापून इंदवी स्वराज्य आपल्या आज स्वरान लिहिली इतिहास गाथा असे जाणता राजा ताज जणी झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिभेला खरं तर त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या खरवईच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज जोवलीकरांचा रंगतोय. पुन्हा एकदा भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ जोवेली गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला बालमेल MD चषक या स्पर्धेचं हे पर्व तुम्हाला बालमेल आज दिवस क्रमांक 3 तुम्ही पाहताय. खरं तर मितेजी धुळे साहेब यांच्या नावानं ही स्पर्धा रंगतीये. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी चे विद्यमान अध्यक्ष आमचे श्रीधरजी धुळे साहेब यांचे चिरंजीव आहेत बदलापूरचे गोल्डमॅन. आणि खरं तर आपण पाहतोय मितेजी धुळे यांच्या नावानं ही स्पर्धा रंगतीये. आज खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या दिवसाला खरं तर सुरुवात करू. पहिलाच बॉल फुलटॉस होता आणि अखेर पहिल्या बॉलवरती मेजबानी होती. इथे घडलंय काय तर अंपायर सिग्नल नो बॉल. सलामी जोडी तुम्हाला मध्यचारमध्ये बाल मेल आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. खरं तर मॅचला सुरुवात करू. एक मोठी मॅच तुम्हाला बाल मेल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते आणि 9+1 22च्या माध्यमातून ना पंच बॅटकट नाही आहे ना. चला 22च्या माध्यमातून एक धाव इथे जोडली जाईल. 1+1 अशा 2 धावा एकवट जातील. टार्गेट या मॅच मध्ये मोठं आहे परंतु शिरगाव नाव कुठे छोटं आहे. पुढचा बॉल आणि राहिला गोलंदाजाच्या नावावरती ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अंशुलच्या साथीनं सागर इरमाळी ही जोडी तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाली आहे. टार्गेट 89 धावांचं चेस करायचे. सकाळच्या 17 मध्ये का बॅटिंग केली टॉस करतर जिंकला होता टीम जय भवानी शिरगाव संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला आणि का बॅटिंग केली आहे. आज पुन्हा एकदा सिद्धेशला आपण पाहिलं सिद्धेश राऊत का बॅटिंग केली आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती आता पुढे सरकत असताना 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल टीम शिरगाव संघाच्या विरोधात राजकीय मंडळ कुळगाव संघाची. कारण एक नो बॉल त्यावरती आपण पाहिलं एक सिंगल मिळाली त्यानंतर डॉट पुन्हा एकदा व्हाईट वरती एक सिंगल मिळते त्यामुळे 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. राईट ओव्हर द विकेट शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न पंच सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत करतायत आणि अखेरीतून पुन्हा एकदा सिंगल मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात. गावदेवी अँबिशिव टीमचं आगमन झालंय. वेलकम सुमित जमदरे स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आज श्री गणेश मानकिवली एंट्री फी खरं तर आज जे संघ खेळणार आहेत आज नाही तर 4 दिवसामध्ये जे संघ खेळतील आधी प्रवेश फी आपण जमा करा त्यानंतर टॉस होईल याची पण नोंद घ्यायची आहे. बॉल ट्रॅक वरती तेजस खेचून मारलाय फाईन लेगला क्षेत्र मोकळं त्या दिशेला बॉल जाईल. दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला वार. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती जोडली जाईल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल जाईल
डीप बॅक स्कोर लाईक बाउंड. थँक्यू सो मच. श्री गणेश पानकिवली विरोधात गावदेवी आंबेशिव. दोन टीमची कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी लवकरात लवकर या. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर यायचं आहे. एक चौकाराला आहे तर एक षटकाराला आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. मी आधीच म्हटलं होतं खरं तर टार्गेट या मॅच मध्ये मोठं आहे, परंतु शिरगाव नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे संघर्ष तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. बॉलर तयार. युवा खेळाडू यंगस्टर मैदानावरती खेळतोय तेजसच्या विरोधात. ही फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले 15 धावा. फुल टॉस बॉल लाईन खराब. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे आपण पाहतोय खरं तर मिस झाले, परंतु पंच सांगतायत बॅट बॉलचा इशारा, त्यामुळे टीमची टोटल आता एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 89 धावा इथून चेस करायच्यात आणि त्याच अनुषंगानं अंशुल भोसले मैदानावरती दाखल झालाय. जय भवानी शिरगाव म्हटलं की नेहमीच या संघाला बांधत असतात. नेहा 11 या नावानं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे उपाध्यक्ष बागारामजी पवार साहेबांकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे खजिनदार सचिनजी दलाल साहेबांकडून टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला शुभेच्छा आहेत. परंतु काय फटकेबाजी करतोय, पुन्हा एकदा शफल झाला आणि बॉलला करतोय. अंशुल भोसले मैदानावरती दाखल झालाय आणि खेळ त्याच्या बॅटमधून आता धुवाधार बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळतीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 22 धावा. बॉल तयार. सिद्धेश यावेळेस तुम्ही पाहताय का बॅटिंग केली सिद्धेशने या मॅच मध्ये. 50 धावा खरं तर त्याने नोंदवल्यात. अखेर पुढचा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय तेजसच्या माध्यमातून, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. डॉट बॉल. तेच मी उल्लेख करत होतो की बॉलर सिद्धार्थ आहेत, परंतु हलकीशी मिस्टेक आमच्या स्कोरर कडून त्याची आम्ही दुरुस्ती करतोय. थँक्यू सो मच. धावफलकावरती जोडल्या गेल्या. पॉवर प्लेचा भन्नाट वापर इथे केला. पॉवर प्ले मेमरीने तोडलं नाही तर फोडले देखील, त्यामुळे 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 24 बॉल मध्ये अजूनही 63 धावांची गरज आहे. 24 बॉल 63 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता तेजस आलाय. तेजस मेहर बॉडी टाक वरती ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्ले ऑन आहे, त्यामुळे आता 3 खेळाडू 38 वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला दिसतील. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर समाचार घेतलाय अंशुल भोसलेनं. या मॅच मध्ये आता सागर इरमाळीवरती जिम्मेदारी आहे. अष्टपैलू खेळाडू आहे, त्यामुळे या मॅच मध्ये सागर इरमाळीच्या बॅटमधून धावा किती येतील यावरती सर्वांचं लक्ष लागलंय. या मॅच मध्ये ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस दाखल झालाय. लेफ्ट आर्म सीबर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती केलंय तरी काय, तर इथून हाफ ट्रॅकर बॉल होता, आडवा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं.
गावदेवी अंबेशू टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. बरोबर यार इनफिल्डच्या वरनं खेचलाय फटका चांगलाय. धावा चांगला मिळतील का पाहावा लागेल. कुंदन भोसले मैदानावरती दाखल होतोय आणि अखेर पहिला बॉल फेस करत असताना बॉल जाईल. बरोबर यार पुढचा बॉल आणि अखेर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. चला साहेबांचं आगमन. हॅलो माईक तर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती 37. पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर प्रयत्न फसला जातोय. तेजस मेहर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 89 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्याच धावा चेस करत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 37 आता बनल्यात या मॅच मध्ये. त्यामुळे इथून थोडासा दबाव असेल टीम कुळगाव संघावरती देखील. बरोबर तयार लेफ्ट आर्म सीमर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील आता संपन्न झालाय आणि 2 ओव्हरच्या अंती 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉस आपण संपन्न करतोय. मी ऋषिकेशजी धुळे यांना विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू, कारण दोन्ही टीमची कॅप्टन इथे दाखल झाले. त्यामुळे आता लगेच आपण टॉस संपन्न करतोय. चला टॉस आपण संपन्न करू आधी, त्यानंतर काय असेल ते बघू. नाणेफेकीचा कौल. चला या जमदरे साहेबांचं आगमन झालंय. खरं तर असं म्हटलं जातं खाकीवाला उभा असतो वर्दीतला तेव्हा सण साजरा होतो गर्दीतला. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. कारण ज्यावेळेस आपला पोलीस बांधव खरं तर उभा असतो त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. टॉस जिंकला टीम श्री गणेश मानकिवलीनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इन्व्हाइट केलं टीम गावदेवी अंबेशिवला बॅटिंगसाठी.
तर पोलीस बांधव म्हटलं की कोरोनाचा काळ आपण पाहिला असाल, स्वतःचा घरदार बाजूला सारून तर ज्यांनी नेहमीच गोरगरिबांची सेवा केली. पुढचा बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये बारक्या पाडावे दाखल झालेत. आकाशला तुम्ही पाहताय पॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. पहिला बॉल त्याने डॉट फेकला. स्ट्राइकिंग वरती अंशुल भोसलेला तुम्ही पाहताय. टीमची टोटल 37 या आकड्यावरती पूर्णपणे थांबली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. फटका चांगला आहे आणि धावा चांगल्या मिळतील का? क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल तर जमिनीला दान झालाय, परंतु धावा किती मिळतील? बॉलला अडवलाय. षटकार येऊ शकला असता, परंतु पॉज दिलाय, बॉलला थांबवलाय. त्यामुळे तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल 38 या आकड्यावरती. सुधीर शेठ धुळे. खरं तर जिथे विषय खंबीर तिथे सुधीर शेट्टी उभा खंबीर असं आपण नेहमीच पाहतोय. जिथे विषय गंभीर तिथे सुधीर शेठ धुळे उभा खंबीर हे चित्र आपण पाहिलंय. चला सेफ षटकार नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल होता. या बॉलला देखील खेचून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे अखेर फसला आणि इथे डॉट बॉल ची समाप्ती होतीये. कुंदन भोसले अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल पंचांनी केलाय, त्यामुळे पुन्हा एकदा असा बॉल जर टाकला तर दंडित करण्यात येईल या शंका नाहीये. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फाईन लेगला कल्पेश जाधव कडनं चूक झाली आणि त्यानंतर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेला. धावा किती मिळतील? मिळते फक्त आणि फक्त सिंगल, आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. लॉंगनला खेळाडू, बॉल जाईल सीमारेषा पार. येतो धावफलक वगैरे पुढे सरकतोय. 43 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल या आपल्याला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे इथून डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. चला पाणी लवकरात लवकर घेऊन जा. काल या स्पर्धेमध्ये 12 बॉल 47 धावा देखील चेस केला रमेश कुहारीनं, त्यामुळे या मॅचमध्ये आता येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 46 धावाची गरज आहे. चला पाणी लवकरात लवकर घेऊन जा. मुख्य व्यासपीठावरती अनिलजी धुळे यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे श्री गणेश मानकिवलीचे खरंतर आधारस्तंभ निलेश सुरेश मराठे यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण सध्याच्या घडीला विषय वडा तिथे निलेश मराठे खडा असं म्हटलं जातं, कारण आधारस्तंभ आहेत, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगडीचे ते सदस्य देखील आहेत, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक
ओव्हर नंबर 4 ला सुरुवात 12 बॉल आणि 46 धाबाची गरज या मॅचमध्ये. पहिला बॉल 2 धाबा एकपट जातील आणि जेली ते ड्रॉप तुम्हाला पाहायला मिळेल. अंशुल बोस तुम्ही पाहताय, अंशुल भोसले मैदानावरती दाखल झालाय. सलामीला तो दाखल झालाय. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग तयारी केली आहे. पहिल्या बरोबरती 2 धाबा एकपट जातील. 11 बॉल आणि 44 धाबाची गरज या मॅचमध्ये. आणि अखेर विकेट मिळतीये. अंशुल भोसलेला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती प्रेम. या वेळेला देखील स्क्वेअर लेगला बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आक्रमक पवित्रा घेतलाय कुंदननं. प्रेम पेंडुलकर अजून एक आक्रमकतेचं दुसरं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु सध्याच्या घडीला कुंदन भोसलेच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. विश्वनाथ आम्हाला माहिती देतील. 52 बाबाने धाबा फलकावरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक. या मॅचमध्ये 89 धाबा चेस करायच्या. त्याच अनुषंगाने आता तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. बडो तयार तेजस मेहर लेफ्ट आर्म राऊट द विकेटनं खोदून काढण्याचा प्रयत्न होता. गोपणी सारखी बॅट फिरवली, परंतु पंच सांगतात लाईन खराब आहे, त्यामुळे इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि अखेर वाईट बॉल. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 53 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 89 धावाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. 89 धावांमध्ये आतापर्यंत 53 बनल्यात. अजून या मॅचमध्ये आपण पाहिलं तर संघर्ष करावाच लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर काय खेळलाय रमेश कोहारी. 12 बॉल 47 ची गरज असताना टॉप गिअरवरती बॅटिंग त्याने केली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही 36 धाबा बनवावा लागतील. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑन साइडला गॅप मधून गोळीच्या वेगाने बॉल फरार. येतो दमदार स्ट्रोक, चौकार. ऋषिकेशजी सदाशिव डुळे यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं रोहित सदाशिव डुळे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत अनिलजी डुळे आपण याला आपलंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन रोहित डुळे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. रोहित माळी आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. बॉल तयार. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती अब तक 57 धाबा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला गॅप मधून दन 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 करत बॉल जाईल सीमारेषा पार. साइड स्क्रीनला धडक मारतोय.
मध्ये 28 धाबा रोखल्या जातील की चेस होतील हे देखील आपण पाहणार आहोत. 6 बॉलमध्ये आपण जर पाहिला असेल तर दिवस क्रमांक 1 6 बॉलमध्ये 23 धाबाची गरज असताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. एका बाजूला पथवा कुळगाव 11 हा संघ होता तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला असाल श्री गणेश हिनगाव हा संघ मैदानावरती खेळत होता. का बॅटिंग केली होती सागर कडवणं आणि अखेर 2 धाबाची पार्टी लागली कारण ट्रॅक थोडीशी वेगळ्या कलरची होती. त्यानंतर तो सामना गमवावा लागला. त्यामुळे नियमावली भरपूर महत्त्वाची या स्पर्धेमध्ये कारण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि असोसिएशनचे सर्व नियमावली तुम्हाला साधने पाहायला मिळेल. त्यामुळे आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये देखील आता 6 बॉल 28 धाब्याची गरज आहे. खरं तर मोठ्याने सांगितलं की आमच्याकडे बॉलरची कमी आहे परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मध्यवर्ती शिरगाव संघ खेळतोय त्यामुळे बॅटिंग लाईनअप त्यांची देखील स्ट्रॉंग आहे. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु शिरगाव नाव कुठे छोटं आहे. भवानी मातेच्या आशीर्वादाने खरं तर हा संघ नेहमीच खेळत असतो. आई भवानी शिरगाव तर त्यांच्या विरोधात गावदेवी मातेच्या आशीर्वादाने राज क्रीडा मंडळ कुळगाव हा संघ देखील खेळत असतो. जय भवानी शिरगावच्या विरोधात गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर इथं घडलंय काय बोनस भेटला होता व्हाईट बॉलच्या स्वरूपात परंतु त्यानंतर तुम्ही पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न त्यामुळे आता प्रश्न पडलाय डगआउटमध्ये देखील नवीन बॅटर कोणता असेल. उमेश पवार पवार की पावर आता पाहायला मिळेल की या मॅचमध्ये कारण संघ अडचणीत सापडलाय. 6 बॉलमध्ये 27 धाबाची गरज असताना भोसले आउट झाले त्यामुळे आता पवार मैदानावरती दाखल होतोय या मॅचमध्ये. खरं तर अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. 2 ते 3 पाऊल पुढे येत असताना तुम्ही नेहमीच त्यांच्या बॅटमधून षटकार पाहिलेत अर्ध्या पिचवरती येत असताना परंतु आता या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये इथून 27 धाब्याची गरज आहे. प्रथमेश तुपे सारखा खेळाडू असताना देखील तो मागे थांबलाय कारण या मॅचमध्ये आपण पाहिला असेल या स्पर्धेमध्ये का बॅटिंग केली होती करण धुळीच्या स्पर्धेमध्ये प्रथमेश तुपेने सोन्यानं परंतु तो मागे थांबलाय. त्यामुळे आता या मॅचमध्ये 6 बॉल 27 धाब्याची गरज आहे. राईट मोर द विकेट फुल टॉस आक्रमण मी आधीच म्हटलं होतं अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे आणि आता अनुभवाची शिदोरी पणाला लावत म्हटलं जातं ना वक्त वक्त की बात है आज धूप है तो कल बरसात है. 6 बॉल 27 ची गरज असताना एक षटकार आलाय त्यामुळे आता 6 बॉल 20 फुलटॉस होता ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न एक सिंगल तिथे बेल दुसरीचा प्रयत्न करतात 3 धाबा एक पट जातील का क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि बघता बघता अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे आता इथून प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतील. उमेश पवार पवार की पावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर आता हा चौकार आलाय का बॅटिंग करतोय अनुभवाचे बोल बोलतात. या मॅच मध्ये धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता टीमची टोटल पुढे सरकतीये 5 बॉल 16 धाब्याची गरज या मॅच मध्ये. सिद्धेश राऊतनं केलेली बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. त्यानंतर आता त्याच्यावरती पाणी फिरण्याचं काम बॉलर करतात. म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला वाद्याची साथ हवी असते तशी साथ आता इथून बॉलरला हवी आहे क्षेत्ररक्षकाची परंतु आउटफील्ड थोडीशी खराब होती त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकाराला. या मॅच मध्ये 5 बॉल 16 धाब्याची गरज आहे. 5 बॉल 16 धाबा 16 धाबा 5 बॉल काय घडणार या मॅच मध्ये. हे स्पर्धा अशीच हे क्रीडांगण असं इथे मॅचेस रंगतात. मॅच ऑन दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतील या शंकात नाहीये. दोन्ही संघाचा विचार केला तर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता 5 बॉल मध्ये 16 धाबाची गरज असताना उमेश पवार का बॅटिंग करतोय. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता दरम्यान
मैदानाच्या क्षेत्रामध्ये कल्पेश बॉलला थांबवलंय, त्यामुळे इथून सिंगल मिळतीये. परंतु मैदानावरती दाखल झालाय. खर तर लांब लचक षटकार मारण्याचे विक्रम ज्याच्या नाबावरती आहे तोच प्रेम पेंडुलकर. नाबाद प्रेम आहे, परंतु जसा बॉलर समोर येतोय तसा आक्रमक पवित्रा तो घेतोय. आणि या मॅच मध्ये आता 4 बॉल मध्ये 15 धाबाची गरज असताना सामना जाणार कुठे? सामना जाईल कुळगावला की सामना जाणार शिरगावला? दोन्ही टीमचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, गतीमध्ये विश्राम केले, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केले आणि अखेर फसवलंय प्रेम पेंडुलकरला. त्यामुळे इथून डॉट बॉल प्लस विकेट मिळतीये. त्यामुळे सामना आता थोडंसं मी म्हणेन झुकलाय कुळगाव टीम कडे. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत मैदानावरती पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाहीत की सामना जाणार कोणत्या बाजूला. कारण 3 बॉल मध्ये 15 धाबाची गरज या मॅच मध्ये आणि नवीन बॅटर आता दाखल होतोय. सोन्या मैदानावरती दाखल होतोय. थोडीशी दुखापत आहे सोन्याला, त्यामुळे तो मागे थांबलाय आणि या मॅच मध्ये आता त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. दुखापत असल्यामुळे मी म्हणेन तो रनर घेऊन मैदानावरती दाखल होतोय. परंतु या मॅच मध्ये उमेश पवार वरती सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मध्ये आलाय. त्यामुळे इथून धाबा बनतील का हे देखील पाहायचं आहे. या मॅचचा आनंद घेत असताना मिस्टर फेबिकॉल नरेंद्र माळीला तुम्ही पाहताय. पुढची मॅच खेळायची आहे, त्यामुळे आता अनुभव इथून घेतला जातोय या क्रीडांगणाचा. योगीजी माळी यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. फिरकीचं आक्रमण तुम्ही नेहमीच पाहिलंय, परंतु यंगस्टरला संधी मिळावी म्हणून योगेश माळी मागे थांबतायत, त्यांचंही आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. परंतु जेव्हा जेव्हा मानकुरी संघ खेळतोय त्यावेळेस मात्र मनोहर काका माळी असतील, त्यानंतर योगीजी माळी असतील, नामदेवजी मराठे असतील, शंकरजी भुईर असतील, नेहमीच बॅट पाहण्यासाठी येत असतात. त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार होतोय, बोलत यार. पुढचा बॉल फुल टॉस होता, टर्न केला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. अखेर बॉलला थांबवले, त्यामुळे एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे एकवटत असताना पुन्हा एकदा प्रथमेशला देखील मैदान सोडावं लागेल. त्यामुळे आता सामना तुम्हाला पार मिळेल. येणारे फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 14 धाब्याची गरज. या क्रीडांगणावरती आपण पाहिला असेल तर एक सामना असाही रंगला होता, तिथे 1 बॉल मध्ये 8 धाब्याची गरज असताना ठोकलेला षटकार मोठी देसाईच्या टीमच्या बॅट्समन आकाश आणि त्यानंतर सामना जिंकला देखील होता. 1 बॉल मध्ये 8 धाबा चेस झाल्या होत्या, तर 2 बॉल मध्ये इथून 14 धाबा चेस होतील का हा देखील प्रश्न उभा आहे. खर तर हे विक्रम 2 बॉल मध्ये 14 धाबा चेस करण्याचं घडलं होतं, परंतु या मॅच मध्ये होईल का? तर दुसऱ्या बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव यांनाही आपण पाहतोय. शुभम मस्कर यांचं आगमन झाले, वेलकम, स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, खेळाडू उपस्थित, बॉलला तुम फेक करतील. दरम्यान एक सिंगल इथे मिळते आणि जबळ आता सामना खिशामध्ये घातलाय टीम कुळगाव संघाने. जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. फुल टॉस बॉल, बॅटची कडा घेतली आणि अभिनंदन टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव. सामना तुम्ही जिंकलात, तर हार्ड लक टीम शिरगाव.